देशमुख आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी त्या बसलेल्या आपल्याला पाहणार आहोत। आई काय सांगसाल, कालपासून जे आहे ते आपण अन्नत्याग आंदोलनाला बसलात? आता काही नसताना माझ्या संतोष देशमुखावर अन्याय झाला, ह्याच्याबद्दल मला न्याय पाहिजे। सगळे आरोपी तुम्ही एका ठिकाणी पकडून आणले पाहिजेत, सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, मला न्याय भेटला पाहिजे, मला संरक्षण भेटलं पाहिजे। आई आपण जर बघितलं तर गावकऱ्यांची एक मागणी होती की या संतोष देशमुख हत्या प्रकरणात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, ती एक मागणी आज पूर्ण झाली तुमची। मग आता हे आरोपी सगळे पकडून आरोपीला फाशी झाली पाहिजे, मला पूर्णपणे संरक्षण भेटलं पाहिजे, सगळ्या आरोपींना पकडलं पाहिजे अशी यांची मागणी आहे। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनीताई आपल्यासोबत आहेत। ताई काय सांगाल, खरं तर कालपासून तुम्ही अन्नत्याग आंदोलनात सहभागी झालात, 7 मागण्या आहेत, त्यातली एक मागणी पूर्ण झाली, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली। आणखीन बाकीच्या पण मागण्या आमच्या पूर्ण व्हाव्या आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा। आपण जर बघितलं तर उज्ज्वल निकम यांनी यापूर्वी मोठ्या मोठ्या केस लढल्यात आणि तेच उज्ज्वल निकम जे आहेत आता तुमच्या प्रकरणात सुद्धा न्याय देण्यासाठी वकील म्हणून काम पाहणार आहेत। कसं वाटतं आता? ते नक्कीच आम्हाला न्याय मिळवून देतील असे वाटतंय आम्हाला, कारण त्यांच्या इतक्या दिवसाचं काम पाहूनच सगळ्यांची इच्छा होती, गावकऱ्यांची, सगळ्यांची, देशमुख कुटुंबाची, त्यांनी ही केस घ्यावी, ते दिल्याबद्दल आभारी आहोत मुख्यमंत्र्याचे। आपण बघतो अजूनही 6 मागण्या ज्या आहेत ते मान्य झाल्या नाहीत, तरी गावकरी आंदोलन ठाम असणार आहेत का आता? हां, जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलनात ठाम आहेत। निश्चित आपण बघतोय हे संपूर्ण देशमुख कुटुंबीय होतं। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनीताई होत्या, त्यांनी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि त्यांच्याकडून जे आहे ते न्यायाची अपेक्षा केली। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, मस्साजोग, बीड। दुसरी गोष्ट अशी आहे की जी बाकीच्या मागण्या राहिल्यात 5-7 मागण्या होत्या, त्यातली एक मागणी पूर्ण झालेली आहे, आणखी 6 मागण्या अपूर्ण आहेत। ज्यावेळेस त्या 6 मागण्या संदर्भामध्ये काही गोष्टी घडतील तिथून पुढे गावकरी जे निर्णय घेतील त्या निर्णयावर आम्ही ठाम राहू। आपण बघितलं तर यापूर्वी तुम्ही पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं, जलसमाधी आंदोलन केलं, आता अन्नत्याग आंदोलन आणि ही नियुक्ती, म्हणजे आंदोलन केलं की कारवाई असं वाटतं? आज तर तसंच समजायला लागेल। आजपर्यंत घटना जेवढ्या घडल्या, जेवढे आंदोलन झाले तेवढ्या आंदोलनाच्या नंतरच कारवाई झाली, असंच घडत आलेलं आहे। दुसरे ग्रामस्थ आहेत, काय सांगाल? वैभव पाटलांना तुम्ही मुद्दे मांडले? पाटील साहेबांना आम्ही म्हटलं की नियुक्ती एकच विषय, 7 विषय आहेत एकूण, त्यातला एक विषय, 6 विषय बाकीचे राहिलेले आहेत। वैभव पाटलाला सांगितलं की ज्या दिवशी संतोष अण्णाची हत्या झाली त्या दिवशी की यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि आरोपी यांचं कुठंतरी सुनियोजित कट होता, मग ते त्यांना का सहआरोपी केलं नाही, किंवा त्या दिवशी काही मसुकचे ग्रामस्थ केस पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेस त्यांना दिशाहीन करण्यात आलं की जीवाच्या वाडीकडे पाठवण्यात आलं। संतोष अण्णाला तर चिंचोली शिवारात नेण्यात, तिथं नेऊन मारलं। मग हा यंत्रणेचा आणि आरोपीचं कुठंतरी सहमत होतं किंवा ह्यांनी ठरवून केलेला हा खून आहे, मग त्यांच्यावर कुठं कारवाई झाली? एकटे राजेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली, प्रशांत महाजरवर काहीच कारवाई झाली नाही, किंवा दुसरे कर्मचारी आहेत केस पोलीस स्टेशनचे त्यांच्यावर बी कुठलीच अद्याप कार्यवाही। आणि सरकार काय, आम्ही कुठंतरी आंदोलन करायचं, एखादी मागणी मान्य करायची, असंच चाललंय सरकारचं। त्यामुळे आम्ही सरकारवर खूप नाराज आहेत। याचं काय आमचं काय एवढं समाधान झालेलं नाही, तरी पण आम्ही ग्रामस्थ चर्चा करू आणखी, किंवा अशी एक मागणी आपली पूर्ण झाली, पाटील साहेबांनी येऊन तसा निरोप दिला SP साहेबांचा, आणि त्यानंतर काय आहे ते निर्णय घेऊ। आपण जर बघितलं तर हे संपूर्ण मस्साजोगचे ग्रामस्थ होते जे कालपासून अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी बसले होते। आज उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांनी समाधान जरी व्यक्त केलं असलं तरी आमच्या 6 मागण्या ज्या आहेत त्या अजून पूर्ण झाल्या नाहीत, आम्ही आमच्या आंदोलनात ठाम आहोत असा निर्णय जे आहे ते गावकऱ्यांनी घेतलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN